तुझी चॉईस छानच आहे हा. काय माधवराव, सगळं व्यवस्थित ना? हो. चला पूजेची तयारी झाली आहे सगळी, या. हो हो आलो आलो या. नमस्कार. नमस्कार आजी. निशिता, तुझा गळा अजून मोकळा का? का अजून नेकलेस घातला नाहीयेस तू? मम्मा सो सॉरी, विसरले मी. ते जरा कामाच्या गडबडीत राहून गेलं. मम्मा बघितलंस, पद्मिनी मम्मा माझी किती काळजी घेतात. हो ना. पण पूजेला बसायचा मान तारिणीलाच दिलाय ना. मम्मा आता घरातील कोणीतरी उपरणाची गाठ बांधायला या. आणि गाठ बांधताना उखाणा घे ग. मम्मा आले. हे ऐकायला येऊ दे सगळ्यांना. यशोदेचा बाळकृष्ण, ती त्याची आई. मकरंदराव सध्या एवढे बिझी आहेत की त्यांचं दर्शनच होत नाही. वा. चला पूजेला सुरुवात करूया. तुम्ही हाताला हात लावा त्यांच्या. हाताला हात. अगं त्यात एवढं लाजायला काय झालंय? हाताला हात तर लावायचा आहे ना. खरंच लग्न झालंय ना तुमचं? हो हो. मग काय प्रॉब्लेम आहे? सहाशे 17. नंबर 617 आहे. तुला कसं माहित? नंतर सांगतो. चहा पिता पिता तुला कसं उकडती. बाप्पा, आमचा आजचा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे. माझ्या तारिणीनं आतापर्यंत खूप सोसलंय. तिच्या आईला तू तुझ्याकडे बोलवून घेतलंस, त्यानंतर तिच्या नशिबी त्रासच दिलायस. लंबोदरा, तुझी ख्याती अमाप आहे. माझ्याकडून एवढ्या वर्षात ज्या ज्या चुका झाल्या त्या सगळ्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. बाप्पा, माझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधायला आणि केदारला त्याचं कुटुंब परत मिळवून द्यायला मी या घरात आली. सगळ्यांशी खोटं बोलून आली. त्यासाठी मला माफ कर. आणि ज्यासाठी एवढी मोठी रिस्क मी घेते ते माझे दोन्ही मिशन्स लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. त्यासाठी मला साथ दे. बाप्पा, माझी इच्छा काय आहे तुला चांगलंच माहिती आहे. तारिणी माझ्या प्रोफेशनल लाईफ मधलीच नाही तर पर्सनल लाईफ मधली सुद्धा बॉस असावी. तिचं मन जिंकायची मला ताकद दे. अगं मला नक्की सांग, तू नेकलेस घेतला होतास का नाही? नाही मम्मा, जर घेतला असता तर तिथेच घातला असता ना. अगं नाही, म्हणजे नीट आठवून बघ. तू घेतलायस आणि कुठे इथे तिथे ठेवलायस का? नाही मम्मा, मी नाही घेतला. मी तुमच्या रूम मध्ये आलेच नव्हते. हं? अगं मग तू नाही घेतलास तर मग नेकलेस गेला कुठे? काय काय झालंय? काय म्हणजे निशीचा नेकलेस हरवलाय? माझ्यासाठी खूप स्पेशल होता तो नेकलेस. युवी, मी तो नेकलेस. मम्मा, तू शेवटचं कधी पाहिलं होतंस ते नेकलेस? हा मम्मा. अरे काल रात्री मी माझे दागिने काढले आणि मग नंतर मी विचार केला सकाळी ही तयार झाल्यानंतर हिला देऊ सकाळी. मग कदाचित तुझ्या दागिन्यांमध्ये वगैरे मिक्स झालं असेल, असं झालं असेल है ना? नाही नाही, आम्ही बघितला नाहीये ना. नाहीये. हो हो, आम्ही दोघांनी बघितलं नाहीये. रूम मध्ये नाहीये नेकलेस. अरे बापरे, म्हणजे रात्री होतं, सकाळी नाही. अरे मग मधल्यामध्ये गेलं कुठे? हो, आणि रात्रभरात कोणी बाहेरचं घरात आलंही नाहीये.
पण सकाळी तारिणी रूम मध्ये आली होती ना. मम्मा म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तारिणीने हार घेतला? निशी काय उगाच काहीतरी काय बोलतेस गे तू? तारिणी आली होती माझ्या रूम मध्ये, पण मला चहा आणि माझ्या औषधाच्या गोळ्या देण्यासाठी म्हणून आली होती. पण आली होती ना. हो पण म्हणून काय उगाचच कोणावर हे असले आरोप करायचे का? नाही पण ती सोडून दुसरं कोणी गेलंच नाहीये ना, त्यामुळे काही सांगू नाही शकत आपण. द्या पप्पा, तुम्हाला नाही माहिती पण मला माहितीये. मी ओळखते ह्या तारिणीला, लहानपणापासून बघतीये मी. अहो मला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाल्या ना, पण हिला नाही मिळाल्या म्हणून जेलस होते ती माझ्यावर. आणि गृहप्रवेशाच्या वेळी सुद्धा आहे ना, मला हा नेकलेस मिळालाय, कौशिकीताईंनी मला दिलाय तो प्रेमाने, पण हिला काहीच नाही मिळालं. म्हणून हा नेकलेस हिने चोरलाय. तारिणी खरं सांग, तू नेकलेस घेतलायस का? नाही पद्मिनी काकू, मी का घेईन नेकलेस? हे बघ, मी पुन्हा विचारते हा. खरं सांग तारिणी. एक मिनिट पद्मिनी काकू, मला असं वाटतं नेकलेस घरातच कुठेतरी असेल, आपण शोधूया ना. कौशिकीताई, अहो तुम्ही तरी समजावं सगळ्यांना. आजी प्लीज, तू ह्यात पडू नकोस, हा माझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे. निशी, आजीशी असं बोलतात? हेच शिकवलं मी तुला?